नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर, महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित, या दिवशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय सेवेतील कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी लवकरच एक दिलासादायक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। देशातील सद्यस्थितीतील आर्थिक महागाईचा वेग आणि ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच AICPI-IW कडून प्राप्त झालेल्या सांख्यिकीच्या विश्लेषणावरून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत। हा नवा बदल चालू वर्षाच्या जुलै महिन्यापासून ग्राह्य धरला जाणार असून यामुळे लाखो कुटुंबियांच्या कौटुंबिक बजेटला हातभार लागणार आहे। जून महिन्यातील आर्थिक आकडेवारीवर अंतिम निर्णय अवलंबून प्राथमिक निकषावरून 3% वाढीचा अंदाज बांधला जात असला तरीही जून महिन्यातील देशांतर्गत महागाईचे अधिकृत आकडे समोर आल्यानंतरच यावर अंतिम मंजुरीचे शिक्कामोर्तब केले जाईल। केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय येत्या सोमवारी म्हणजे 13 जुलै 2026 रोजी जून महिन्याचा ग्राहक किंमत निर्देशांक अधिकृतपणे प्रसिद्ध करणार आहे। हा अहवाल जाहीर झाल्यानंतर महागाई भत्त्याच्या वाढीचे अंतिम चित्र संपूर्णपणे स्पष्ट होईल। ही वाढ किरकोळ वाटत असली तरीही बाजारपेठेतील वाढत्या किमतीच्या काळात कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती मजबूत ठेवण्यासाठी ती अंतिम महत्त्वाची मानली जात आहे। वर्षातून 2 वेळा वेतन सुधारणा करण्याचे नेमके कारण काय? बाजारपेठेतील वस्तू आणि सेवांच्या किमती सातत्याने बदलत असतात। या वाढत्या महागाईच्या झळा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि ज्येष्ठ पेन्शनधारकांना बसू नयेत यासाठी केंद्र सरकारकडून वर्षातून 2 वेळा भत्ता सुधारणा प्रणाली राबवली जाते। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीपासून पहिली दरवाढ लागू केली जाते, तसेच वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच 1 जुलैपासून दुसरी सुधारणा अंमलात आणली जाते। औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी असणाऱ्या किरकोळ महागाईच्या सरासरी दराचा आधार घेऊन या भत्त्याची अचूक टक्केवारी निश्चित केली जाते। घोषणा उशिरा झाली तरी थकबाकीसह मिळणार लाभ। प्रशासकीय प्रक्रियेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वेतनवाढीला अंतिम मंजुरी मिळण्यास आणि त्यांची अधिकृत घोषणा होण्यास साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना उजाडतो। मात्र असे असले तरीही या निर्णयाची अंमलबजावणी मात्र 1 जुलै 2026 याच तारखेपासून केली जाईल। त्यामुळे घोषणा होईपर्यंतच्या मधल्या महिन्यांचा वाढलेला फरक कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पुढील वेतनात एक रकमी थकबाकी म्हणून दिला जातो। या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त पैसा खेळता राहणार आहे। 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपल्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचे प्रस्तावित आहे। केंद्र सरकारने या आयोगाच्या स्थापनेला आणि कार्यकक्षांना मंजुरी दिली असून विविध शहरांमध्ये कर्मचारी संघटना आणि भागधारकांसोबत बैठका व डेटा गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे। नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा सर्वात मोठा नियम म्हणजे DA विलिनीकरण। 7व्या वेतन आयोगाच्या रचनेनुसार सध्या मिळणारा महागाई भत्ता हा नव्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनात जोडला जाईल। तसेच कर्मचारी संघटनांकडून किमान मूळ वेतन वाढवण्यासाठी आणि फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3.25 च्या दरम्यान ठेवण्याची मागणी केली जात आहे। सरकारने 2.57 ते 3.00 च्या दरम्यान फिटमेंट फॅक्टर निश्चित केला तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल। उदाहरणार्थ सध्याचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून थेट 32,000 ते 40,000 रुपयापर्यंत पोहोचू शकते। महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन होऊन नवीन बेसिक पे तयार झाल्यामुळे बेसिक पेवर अवलंबून असणारे इतर सर्व भत्ते आपोआप वाढतील। 8व्या वेतन आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी साधारणपणे 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला 2027 उजाडू शकते। मात्र हा कायदा 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार असल्याने मधल्या काळातील वाढीव दराचा फरक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एक रकमी थकबाकी म्हणून दिला जाईल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।